साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून तुळजापूर वेस येथील बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण कामासाठी 25 लाख रुपये अनुदान मंजूर झाले असून यामध्ये हुतात्मा स्मारकाच्या स्तंभाला ग्रेनाइट फरशी बसवणे, कारंजा बसवणे, स्टेनलेस स्टील रेलिंग बसवणे, फ्लोरिंगला ग्रेनाइट फरशी बसवणे, लॉन करणे, मुरल दुरुस्तीचे काम करणे, LED पोल बसवणे इत्यादी कामांचा शुभारंभ माजी आमदार प्रकाश शेलगुलवार यांच्या हस्ते तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, ब्लॉक अध्यक्ष उदय चाकोते, नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील, बाळू पाटील, काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज जलगुलवार, साई कासव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की आपण सर्वजण बॉर्डरवर जाऊन लढू शकत नाही, पण स्वातंत्र्यासाठी देशासाठी लढलेल्या आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाचे काम माझ्या हातून होत आहे, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते असं मत त्यांनी व्यक्त केलं। खूप महत्त्वाचा दिवस आहे असं वाटतं, कारण आपल्या सोलापूरची शान, मगाशी जगदीशजी आताजी म्हणाल्याप्रमाणे सोलापूरची शान, भारताची शान, महाराष्ट्राची शान असलेली बलिदान चौक, हुतात्मा स्मारक, ह्या स्मारकाचं ह्या ठिकाणी आम्हाला सुशोभीकरण करण्याची संधी मिळते आहे, ही आमच्यासाठी नशिबाची आणि भाग्याची गोष्ट आहे। सोलापूरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खास करून आवर्जून जगदीश पाटीलजी आणि सुरेश पाटीलजी यांचं आणि बाळू पाटीलजी यांचं मनापासून अभिनंदन, आभार मानते आणि हा कार्यक्रमात स्वागत करते। हा कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाही आहे, हा देशभक्तीपर एक कार्यक्रम आहे, हा एक भारतीय नागरिकाचा कार्यक्रम आहे, हा एका हिंदुस्थानीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहायला, पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात हा खरोखर तुमचा मोठेपणा आहे आणि मी मनापासून तुमचे आभार मानते। सगळ्यांना सांगितलं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते, विनंती केली की ह्याच्यामध्ये जेवढा काय सुधार करू शकतो मग आपण प्लकार्ड लावूया, इथे लिहूयात की म्हणजे पुढच्या पिढीसाठी की काय होता ह्याच्या मागचा इतिहास आणि एक प्रकारची अखंडतेची भावना किंवा सर्वधर्म समभावाची भावना किंवा धर्मनिरपेक्ष देशभक्तीची भावना, कोणत्याही चौकटीत न बसणारी जी देशभक्ती आहे त्याची भावना इथे निर्माण झाली पाहिजे येणाऱ्या पुढच्या पिढीत। या अनुषंगाने आपण ह्या चौकाचं आणि ह्या स्मारकाचं सुशोभीकरण करूया अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते। यावेळी माजी नगरसेवक सिद्धराम चाकोते, ज्येष्ठ नेते राजन कामत, राहुल वर्धा, प्रशांत कांबळे, विनोद वाटकर, लक्ष्मीकांत चाका, सुशील बंदपट्टे व त्या भागातील नागरिक उपस्थित होते।